संध्याकाळचे 6:30 वाजून गेले होते आणि आम्ही पुणे सातारा रोडवर खेड शिवापूर या ठिकाणी चहा वगैरे घेण्यासाठी थांबलेलो होतो। स्पेशल चहा गार नाही गरमी गार चालतात आम्ही। तर आता आपण पोहोचलेलो आहे खेड शिवापूर, हे पुणे सातारा रोडवर जे आहे त्या ठिकाणी। या ठिकाणी खूप प्रसिद्ध असा हजरत कमर अली दरवेश यांचा दर्गा आहे। तर तो दर्गा पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत। हा दर्गा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो व या ठिकाणी हिंदू मुस्लिम दोन्ही भाविक जे आहे ते तेवढ्याच संख्येने या ठिकाणी भेट देतात आणि दर्शनाला या ठिकाणी येतात। हा दर्गा खूप रहस्यमय आहे व या ठिकाणी भाविक येतात ते आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी येतात। असं मानलं जातं की या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मनातील काही इच्छा आपण बोलल्या तर त्या पूर्ण होतात। तर आता आपण प्रसिद्ध असा पीर कमर अली दुर्वेश यांच्या दर्ग्याच्या जवळ पोहोचलेलो आहे आणि हा रहस्यमय दर्गा जो आहे तो 800 वर्षापूर्वीचा आहे। कुमार कमर अली दुर्वेश यांच्या मृत्यूनंतर, म्हणजे त्यांचा कुमारवयातच मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यूच्या नंतर हा दर्गा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। या दर्ग्यामध्ये स्त्रियांना आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश दिला जात नाही, फक्त पुरुषच या ठिकाणी दर्शनासाठी आतमध्ये जाऊ शकतात। आणि हा दर्गा जो आहे तो चारही बाजूनी ओपन आहे, आपण चारही बाजूनी ह्या दर्ग्यामध्ये दर्शन घेऊ शकतो। ह्या दर्ग्याच्या बाहेर हा रहस्यमय 800 वर्षापूर्वीचा 100 किलोचा दगड आहे आणि कमर अली दुर्वेश यांच्या मृत्यूनंतर हा दगड या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कमर अली दुर्वेश यांच्या कुमारवयात झालेल्या मृत्यूनंतर हा दगड या ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या पवित्र अशा नावाचा उच्चारानंतर 11 फक्त पुरुषच हा दगड उचलू शकतात त्यांच्या तर्जनीच्या साहाय्याने। पीर कमर अली दुर्वेश यांच्या पवित्र नावाच्या उच्चाराने हा दगड हवेत कसा ओढला जातो ते आपण थोड्या वेळातच पाहू। हा समोर जो दिसतोय तो दर्ग्याच्या बाहेरचा परिसर आहे आणि या ठिकाणी दर्शनासाठी आले की लोक थोडा वेळ थांबतात, तिथं प्रसाद वगैरे घेतात। इकडे सगळं चारही बाजूनी जायला ओपन आहे। तिथं म्हणते ती काय तुमच्या आशीर्वादाने। हा रहस्यमय दगड दर्ग्याच्या बाहेरच्या त्याच्या समोरच्या बाजूलाच आपल्याला पाहायला मिळतो। या दर्ग्याच्या बाहेर आपण फोटो वगैरे काढू शकतो। या ठिकाणी कोणती एंट्री फी वगैरे घेतली जात नाही, सर्व काही विनामूल्य या ठिकाणी आपण कधीही भेट देऊ शकतो।
तर आपण समोर पाहू शकत असाल 11 पुरुष जे आहेत ते हा दगड उचलण्यासाठी या ठिकाणी जमा झालेत आणि हा रहस्यमय दगड त्यांच्या तर्जनीच्या साहाय्याने कसा उचलतात ते आपण पाहू. स्वाती, ए स्वाती इकडे, स्वाती इकडे, इकडे ना एक मिनिट, ये पटकन ये. फक्त उचलतायत, 11 जण उचलतायत अंगठीला हे तर्जनी लावून. खाली खाली बोट लावतात. कुठून घेऊन येते ती? विकत भेटत असतील का? हां. तर आत्ताच आम्ही कमर आली दरवेश या ठिकाणी दर्शन आम्ही करून आलेलो आहे. आता निघालेलो आहे मी घरी. आजचा व्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच येणारे जे आहे ते डेली व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओत पुन्हा भेटू अशाच नवीन व्लॉगसोबत. बाय, टेक केअर. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.